तर मित्र हो, आता आपण शिकणार आहोत इनलाईन एलिमेंट्स. तर इनलाईन एलिमेंट्स काय असतं, तर आता मी तुम्हाला जे शिकवणार आहे इनलाईन एलिमेंट्स आणि ब्लॉक एलिमेंट्स, हे इंटरव्ह्यू पर्पजसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर सर्वांनी नोट्स बनवून घ्यायचे त्याच्या, ठीक आहे. तर इनलाईन एलिमेंट्स HTML मध्ये काय असतात, तर इनलाईन एलिमेंट्स डोंट स्टार्ट ऑन अ न्यू लाईन. इट ओनली टेक्स द विड्थ रिक्वायर्ड टू कव्हर द कॉन्टेंट. जर तुम्ही इनलाईन एलिमेंट ते एलिमेंट असतात जे कधीच जास्त स्पेस नसतात घेत. जेवढी त्यांची रिक्वायरमेंट आहे तेवढी स्पेस घेत असतात, पूर्ण लाईन ब्लॉक करत नाही. त्यानंतर आपण दुसरा एलिमेंट यूज करू शकतो. पण त्याच जागेवर ब्लॉक एलिमेंट काय करतात, तर ब्लॉक एलिमेंट जे असतात त्यांची रिक्वायरमेंट झाल्यानंतर सुद्धा उर्वरित जेवढी स्पेस असते ती पूर्ण ब्लॉक करत असतात, म्हणून त्यांचं नाव आहे ब्लॉक एलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल बघा, आता हे ब्लॉक एलिमेंट्स आहेत. समजा इथे आपण H1 टॅगचा यूज केलेला आहे. आता H1 टॅग इथपर्यंत यूज झाला असेल इथपर्यंत, तर या पुढची जागा सुद्धा पूर्ण ब्लॉक करतील ते म्हणजे ब्लॉक एलिमेंट्स. आणि इनलाईन एलिमेंट्स आपण या पद्धतीने जेवढी त्यांची रिक्वायरमेंट असते तेवढी जागा ते घेत असतात. आता समजा मी इथे यूज केला H1 टॅगचा, ठीक आहे. मी इथे घेतला H1 टॅग, त्यामध्ये मी लिहिलं हाय कोडर्स, आणि त्यानंतर मला परत एक घ्यायचा आहे H1 टॅग. तर त्यासाठी मी घेतला इथं परत एक H1 आणि त्यामध्ये मी लिहिलं की हॅलो प्रोग्रामर्स. आता बघा, मी इथे एक H1 टॅगचा यूज केला आहे, नंतर मी H1 टॅगचा यूज केला आहे हॅलो प्रोग्रामर्स. आता जसं मी आधी ह्या H1 चा यूज केला होता त्यावेळेस काय झालं, हाय कोडर्स इथपर्यंतच होतं. मग यानंतर तर खूप मोकळी जागा आहे वेब पेज मध्ये. मग इथं आपण दुसरा कोड का नाही आला, म्हणजे पुढचं जे H1 होतं ते इथंच का नाही आलं, हे हॅलो प्रोग्रामर्स नेक्स्ट लाईन वरच का आलं. कारण H1 टॅग हा जो आहे हा आहे ब्लॉक टॅग, ब्लॉक एलिमेंट येतो. त्यामुळे ब्लॉक एलिमेंट काय करतो, पूर्ण विड्थ अक्वायर करतो. एवढी त्याची गरज आहे, पण त्या पुढची जागा जी आहे ती सुद्धा त्याने ब्लॉक केली. ठीक आहे. तर याला म्हणतात आपण ब्लॉक एलिमेंट्स. हा, जर आपल्याला जेवढी जागा आहे तेवढीच अक्वायर करायची असेल, त्या पुढची जागा मोकळी सोडायची असेल, तर आपण काय करूया, तर आपण इथे यूज करूया इनलाईन एलिमेंटचा. तर तो कुठला आहे, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये इनलाईन एलिमेंट्सचा आपण एक्झाम्पल घेऊ शकतो स्पॅन टॅग, स्ट्रॉंग टॅग या पद्धतीचे टॅग्स. तर आपण इथे यूज करूया स्ट्रॉंग टॅग आणि चेक करूया की तो ब्लॉक मधून इनलाईन मध्ये कन्वर्ट होतो की नाही. तर आपण इथे गाईज तुम्ही बघू शकता स्ट्रॉंग टॅगचा यूज केला तर हॅलो कोड्स आणि हॅलो प्रोग्रामर्स हे आलं एका लाईन मध्ये. असं का झालं, कारण हे आहेत इनलाईन एलिमेंट्स. यांना जेवढी गरज असते हे तेवढीच विथ अक्वायर करत असतात आणि रिमेनिंग विथ हे दुसऱ्या टॅग्सला देतात. तर आय होप तुम्हाला नक्कीच कळलं असेल की इनलाईन एलिमेंट्स आणि ब्लॉक एलिमेंट्स कसे असतात. चला आपण बघून घेऊया की कुठकुठले इनलाईन एलिमेंट्स मोस्टली यूज केले जातात. तर स्पॅन टॅग हा एक इनलाईन आहे, नंतर अँकर टॅग, नंतर स्ट्रॉंग टॅग जो की आपण आताच यूज केला, नंतर EM टॅग, नंतर IMG म्हणजेच इमेज, नंतर इनपुट. हे जे काही टॅग्स आहेत हे आहेत एक्झाम्पल्स ऑफ इनलाईन एलिमेंट्स. तर ही पूर्ण लिस्ट आहे इनलाईन एलिमेंट्सची. तर मी तुम्हाला ही पूर्ण लिस्ट आता एक एक वाचून तर नाही दाखवू शकत, पण तुम्ही याचे स्क्रीनशॉट्स घेऊ शकता, ठीक आहे. एक, नंतर याचे स्क्रीनशॉट्स घ्या, नंतर याचे स्क्रीनशॉट्स घ्या. तर हे झाले इनलाईन एलिमेंट्स ज्याचे तुम्ही आता स्क्रीनशॉट्स घेतले. याच पद्धतीने ब्लॉक एलिमेंट्स पण असतात. तर ब्लॉक एलिमेंट्स तुम्हाला कळलेच असतील, तर आता कुठकुठले ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्यांचे पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. त्यानंतर याची घ्या, त्यानंतर याची. ओके. तर या पद्धतीने इनलाईन आणि ब्लॉक एलिमेंट्स असतात.